इयत्ता 12वीचे 2 विषयांचे पेपर नागपूरमध्ये फुटल्याची माहिती समोर आली आणि या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 12वीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती आहे। गुरुवारी 12वी केमिस्ट्रीचा पेपर होता, मात्र परीक्षेच्या आधीच पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आला होता आणि सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आलं। एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती आणि त्यामुळे केंद्रावरील परीक्षकांना संशय आला। शिक्षिकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला आणि तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता। व्हॉट्सअपवर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचं आढळून आलं। दोन्ही विद्यार्थिनींची चौकशी केली असता खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली। काल एक घटना नागपूरमधल्या एका शाळेत ती उघडकीस झालेली आहे। त्या संदर्भात सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली। तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे। इव्हन सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। समाजामध्ये ज्या पद्धतीच्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच पद्धतीच्या काही वाईट प्रवृत्ती देखील असतात। याच्यावरती आळा घालण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केलेली आहे।